नमस्कार. मी पांडुरंग पंढरपूरकर. लपवा छपवीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे राष्ट्रीय की जातीय. भारत हा जातींचा देश आहे. त्यात 3,000 जाती आणि 25,000 पोटजाती आहेत. या जातींचा समाज मनावरचा पगडा मोठा आहे आणि तोच त्याच्या राजकारणावरही परिणाम करणार आहे. भारतात केवळ एकेका जातीचे पक्ष आहेत. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष, जुना शेतकरी कामगार पक्ष आणि आताचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे त्याचेच नमुने आहेत. हीच स्थिती अन्य राज्यांचीही आहे. आंध्रात कम्मा जातीचे पक्ष आणि रेड्डींचे पक्ष वेगळे आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून मणिपूरपर्यंत जातींची ही समाजावरची पकड कायम आहे. जाती निर्मूलनाचं गांधी आंबेडकरांचे प्रयत्न थांबले आहेत. उलट आता जातींना कायदेशीरच नव्हे तर संविधानिक दर्जा देण्याच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. विचारांवर संघटना उभी करण्याहून जातींच्या संघटना बांधणं सोपं आहे. म्हणूनच अकाली दलासारखे पक्ष देशात प्रबळ आहेत. जातींच्या मर्यादा तोडून विचारांवर किंवा कार्यक्रमांवर पक्ष उभा करणं हे एकेकाळी टिळक आणि गांधींना जमलं. नंतरच्या काळात ते जयप्रकाशांनाही जमलं. आताचे जातीच्या कुंपणावर उठू न शकणारे खुजे पुढारी कधी जातीचे तर कधी भाषेचे आणि प्रसंगी देवाधर्माचे राजकारण करून पक्ष बांधतात. भारतीय जनता पक्ष हा यातला अखेरचा नमुना आहे. त्यानं प्रथम गंगेचं पाणी विकलं आणि मग राम मंदिराच्या विटा विकल्या आणि पुढं मंदिराच्या उभारणीचं राजकारण करत बाबरी मशिदीचा विध्वंस केला. विकासाच्या विचाराहून जातींच्या संघटनांचं बळ वाढवायचं आणि त्यावर आपल्या नेतृत्वाचा झेंडा फडकवायचा ही गोष्ट लालू प्रसाद, नितीश कुमार, मुलायम सिंग आणि आताच्या मराठा आणि आंबेडकरी पुढाऱ्यांनीही चालवली आहे. आपल्या समाजातली जातींची उभारणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी केवळ उतरंडवजा आहे हाच आपल्यातल्या बहुतेकांचा आणि तथाकथित अभ्यासकांचाही समज आहे. वास्तव हे की जात ही या देशात समांतर आणि भौगोलिक दृष्टीनंही विभागली आहे. जाट उत्तरेत, यादव बिहारात, कम्मारेड्डी आंध्रात, तर मराठे आणि पूर्वाश्रमीचे महार हे महाराष्ट्रात असा हा भौगोलिक विभाजनाचा प्रकार आहे. त्याचमुळं या वर्गाचे पुढारी प्रादेशिक आणि स्थानिक राहिलेत. यशवंतराव चव्हाण, लालू प्रसाद, ममता किंवा करुणानिधी हे कायमच प्रादेशिक पुढारी राहिले. याविषयीचंही सत्य समजून घेण्याची राजकारणाला गरज आहे. भारतात केवळ ब्राह्मण आणि चर्मकार या दोनच जाती अखिल भारतीय आहेत. त्या देशात सर्वत्र आढळतात. त्यामुळं ब्राह्मण आणि चर्मकार समाजाचे पुढारी लवकर अखिल भारतीय होऊ शकतात. ही आपल्या समाजाच्या जातीबद्धतेची दुर्दैवी परिणती आहे. या साऱ्या दुर्दैवावर मात करून राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक झालेला नेता महात्मा गांधी हाच एक आहे, ज्याचा विचार किंवा संदेश जगविश्वासानं आत्मसात करतं. त्यालाच ही किमया करता येते. एखाद्या कार्यक्रमामुळं किंवा जबाबदारीमुळंही नेते मोठे होऊ शकतात. मात्र तेवढा कार्यक्रम संपला की ते जमिनीवर येतात. असं अल्पकाळ काजव्यासारखे चमकलेले अनेक पुढारी आपण पूर्वी पाहिले आणि आजही पाहतो. जन्मदत्त निष्ठा बलवान असणं आणि मूल्यनिष्ठा क्षीण असणं याचा हाच परिणाम आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना अजून जातींवर मात करता आली नाही. म्हणूनच आपली लोकशाही देखील परिपक्व झाली नाही. देश हाती घेतला तर जात सुटते आणि जात धरून ठेवली की देश सुटतो. या मानसिक द्वंद्वात सापडलेले आपले अनेक पुढारी आपल्याला ठाऊक आहेत.
ते पक्ष वाढवू शकत नाहीत, म्हणून मग ते युती करतात, समझोते करतात, जागांचं वाटप करतात आणि ते करताना साऱ्या मूल्यांचा आणि विचारांचा बळी देतात. ही दुःस्थिती आज आपण महाराष्ट्रात पाहतो. एखाद्या जातीत एकाहून अधिक महत्त्वाकांक्षी माणसं पुढं आली की जातीत त्यांच्या नावे नवे झेंडे उभे करतात. ही गोष्ट कुटुंबातही घडते. शरद पवारांच्या कुटुंबाची झालेली शक्ल हे याचं अतिशय बोलकं आणि ताजं उदाहरण आहे. देश उभा करायचा आणि त्याचं मध्यवर्ती नेतृत्व हाती घ्यायचं तर देश समजून घ्यावा लागतो. त्यात मूल्य रुजवावी लागतात. ती प्रथम आपल्यात रुजवावी लागतात आणि तशी ती रुजल्याचा देशाला विश्वास वाटू द्यावा लागतो. ही किमया गांधींना जमली, त्याआधी टिळकांना जमली आणि नेहरूंना ती पुढं नेता आली. आजच्या घटकेला कुणाला मान्य हो अगर न हो, ती मोदींना संघामुळं आणि राहुल गांधींना त्यांच्या 10,000 किलोमीटर लांबीच्या लोकयात्रेमुळं साधता आली आहे. आताची निवडणूक खरं तर त्याच दोघात व्हायची आहे. त्यासाठी प्रादेशिक, जातीय आणि स्थानिक पुढाऱ्यांनी आपापले झेंडे काही काळ गुंडाळून या दोघांपैकी एकाचं नेतृत्व मनोमन स्वीकारलं तरच आपली लोकशाही पद्धतीच्या खऱ्या मार्गानं जाऊ शकेल. पण झेंडे गुंडाळायचे तर आजवर जातींनी दिलेल्या सगळ्या सन्मानाचा, धनाचा आणि नावाचा त्याग करण्याची तयारी ठेवावी लागते. ही तयारी करायला फार मोठं मन असावं लागतं. अशी मनं किती नेत्यांजवळ आहेत. जोवर हा देश आणि त्यातली लोकशाही आपल्या जातीहून आणि पुढारकीहून मोठी असल्याची जाणीव मनात रुजत नाही, तोवर या पुढाऱ्यांचा गोंधळ असाच चालणार आहे. राष्ट्रीय पातळीवर उभं राहणारं नेतृत्व समोर दिसत असताना हे राजकीय आंधळेपण आमचे स्थानिक आणि जातीय पुढारी कधी टाकणार आणि त्यांना खरं डोळसपण कधी येणार? स्वतःविषयीचा अहंकार घालवल्याखेरीज मुक्ती मिळत नाही असं धर्माचं सांगणं तीच राष्ट्रीयत्वाची ही मागणी आहे. अखेर देश मोठा की आपलं संकुचित क्षेत्र, राष्ट्रीय नेत्याचं नेतृत्व की आपलं पुढारीपण, इतरांची उंची की आपलं खुजेपण, यातली निवड करण्या एवढा विवेक आमच्या पुढाऱ्यात कधी येणार आहे की नाही? अशा विवेकाचं जागरण किमान आजच्या तरुणाईनं करावं ही प्रार्थना. आपला पांडुरंग. हे विवेचन आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.